प्यार उमड़ आया है? इतना प्रेम क्यों है औरंगजेब के ऊपर? औरंगजेब एक शासक था और उस शासक ने महाराष्ट्र के ऊपर बार बार हमले किए, अत्याचार किए, लूट की। उसका जन्म गुजरात में हुआ था। क्या ये गलत है मोदी जी ने या भारतीय जनता पार्टी ने? उस बारे में फिर हमें इतिहास बताना चाहिए कि औरंगजेब का जन्म कहाँ हुआ था। जैसे हम गर्व से कहते हैं छत्रपति शिवाजी महाराज, शाहू फुले अंबेडकर, बाला साहब ठाकरे, ये सब महान योद्धा जिनका जन्म महाराष्ट्र में हुआ, हम गर्व से कहते हैं। महात्मा गांधी, सरदार वल्लभ भाई पटेल जैसे महान नेताओं का जन्म गुजरात में हुआ है। आई रिपीट, महान नेताओं का जन्म गुजरात में हुआ। उसी तरह से एक औरंगजेब का जन्म जिसने पूरे देश को अपने पकड़ में लेने की कोशिश की थी, खास करके महाराष्ट्र के साथ संघर्ष किया था, उसका जन्म औरंगजेब का जन्म गुजरात में हुआ, दाहोद में। उसमें मैंने गलत क्या कहा है? तो जिस मिट्टी में औरंगजेब का जन्म हुआ है उस मिट्टी का थोड़ा गुण धर्म वहां के राज्यकर्ताओं को लगा होगा। उसी तरह से मोदी जी और शाह जी उसी तरह से महाराष्ट्र के ऊपर हमले कर रहे हैं, महाराष्ट्र को तोड़ने की कोशिश करते हैं, महाराष्ट्र लूटने की कोशिश करते हैं। उसमें मिर्ची लगने की क्या जरूरत है किसी को? मैंने तो किसी को औरंगजेब नहीं कहा है कि ये एक विकृती है, एक वृत्ती है। तुम्ही गाडण्याची भाषा केली म्हणून ती तक्रार आणि गुन्हा जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू, व्यक्तिगत नाही। हा इतिहास आहे। ही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ही भाषा आम्ही बोलतो। ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्राला खतम करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत आम्ही गाडलेलं आहे। मग अफजल खान असेल, शाहिस्ते खान असेल, औरंगजेब असेल, असे अनेक लोक आहेत ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले केले, त्यांना आम्ही गाडलं। महाराष्ट्र हा आम्ही संघर्ष करून मिळवलेला आहे, हौतात्म्य देऊन मिळवलेला आहे। याच्यामध्ये काय चुकीचं आहे का? नाही ना। एवढं त्यांना मिरच्या झोंबायचं कारण काय? मग औरंगजेबाचे लावा, तुमच्या मोदींच्या बाजूला फोटो लावा। तुम्ही त्याच वृत्तीचे लोक आहात, क्रूर, सुडबुद्धीने वागणारे, बरं का, धर्माचं आणि धर्मांधतेचं राजकारण करणारे। प्रधानमंत्री का बयान आया कि बाला साहब ठाकरे की जो शिवसेना है उसकी नकली संतानों को जिस तरह से वो भाषा यूज कर रहे, इस तरह से कहा। अगर उद्धव ठाकरे जी को कोई नकली संतान कहते हैं बाला साहब ठाकरे जी का और शिवसेना का, तो ये महाराष्ट्र का अपमान करते हैं। एक देवता समान माता पिता थे बाला साहब ठाकरे और माँ साहब मीनाताई ठाकरे। पूरी महाराष्ट्र उनकी पूजा करता है। शायद मोदी जी ये भूल गए हैं, मोदी जी के दिमाग में कुछ गड़बड़ लगती है आजकल। और अगर कोई बाला साहब ठाकरे और माँ साहब मीनाताई ठाकरे का अपमान इस तरह से करता है तो महाराष्ट्र सहन नहीं करेगा। आप अपने संतान की बात करिए, अगर किसी को संतान होगी तो आपकी असली संतान। हमने ये उसका नोटिंग किया है महाराष्ट्र की जनता ने। नकली संतान पुन्हा एकदा, म्हणजे नकली शिवसेना, आता नकली संतान काय? माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या बाबतीत अत्यंत दळभद्र विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व, माँसाहेब मीनाताई ठाकरे एक मांगल्य मूर्ती, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, या दोघांनाही, या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पूजतो। त्यांना तुम्ही नकली म्हणता? ही तुमची हिम्मत? आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात, तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात। हे जे म्हणतोय ना आम्ही, जर तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
आणि मासाहेब मीनाताई ठाकरे यांना नकली म्हणत असाल आणि आम्ही सगळी त्यांची संतान आहोत, ही 11 कोटी जनतेवर त्यांनी पुत्रवत प्रेम केलेलं आहे, आम्हाला घडवलं आहे, त्यांना जर तुम्ही नकली म्हणत असाल आणि आम्हाला नकली संतान म्हणत असाल, हा प्रश्न फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नाही आहे. या महाराष्ट्रावर ममतेची पाखर घालणाऱ्या बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांच्या अपमानाचा विषय आहे. आणि तेलंगणात जाऊन या औरंगजेबाच्या संतानांनी अशा प्रकारे भाषा करणं महाराष्ट्राविषयी हे बरोबर नहीं. सर, आपकी पार्टी के नेता है, एमपी हैं, तो उन्होंने कहा कि श्रीकांत शिंदे के माथे पे लिखना चाहिए कि वो गद्दार के बेटे हैं, और बाद में संजय निरुपम का भी बयान आया कि देखिए, किसी का बयान आता है उसका ऊपर मैं मेरा वक्तव्य नहीं देता हूँ. एकनाथ शिंदे गद्दार है क्या नहीं, इतना ही आप कहिए ना. सवाल यही है, एकनाथ शिंदे और उनके 40 लोग, पूरा देश उनको गद्दार कहता है और उनके ऊपर थूकता है. मैं ये नहीं कहूँगा कौन क्या बोलता है, मैं मेरी बात बोलता हूँ. ये 40 लोग गद्दार है क्या नहीं, अजीत पवार के साथ जो 40 लोग गए वो गद्दार है क्या नहीं, लोग उनको गद्दार बोलते हैं क्या नहीं, बेईमान है क्या नहीं. 50 खोके एकदम ओके किसको बोलते हैं, हमको बोलते हैं कि उनको बोलते हैं. तो ये बात छोड़ दीजिए आप. उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी करण्यात आली होती, मात्र ती परवानगी आता मनसेला देण्यात आली आहे, ज्यांचा एकही उमेदवार या लोकसभेत उमेदवार नाहीये. हो, यालाच तर सुडाचं राजकारण म्हणतात, सत्तेचा गैरवापर म्हणतात, काय लफंगेगिरी म्हणतात आणि भीती म्हणतात. भय हे भीतीतून होत आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत आम्ही कुठेही सभा घेतली तरी लोक आमच्या सभेला यायचे, भाड्याने लोक आणावे लागणार नाही. हिंदुत्ववादी वाघ एकत्र या सभेला येतील अशा प्रकारे कोण हिंदुत्ववादी वाघ असं कोण म्हणताय? मनसेने जे टीजर काढलं बघा, असं आहे की तो एक जुना टीजर दाखवा की नरेंद्र मोदी आणि अमित शहाला या महाराष्ट्रात पाय ठेवू नका म्हणून. बरं का, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका हे कोण म्हणालं होतं? कोण म्हणालं होतं तुम्ही सांगा, कोण म्हणालं होतं? दहा 10% मतदान हे वाढवतात. हा एक संशोधनाचा विषय. चला, थँक्यू. जेल की पक्ष बदल असं म्हटलं रवींद्र भाईकरांनी. मला कोण? रवींद्र भाईकर असे म्हणतात आहे की जेल की पक्ष बदल असे दोनच मार्ग माझ्यासमोर होते, असं रवींद्र भाईकर म्हणतात. ते खरं बोलले. एकनाथ शिंदेंच्या समोर, एकनाथ शिंदेंची सुद्धा तीच भूमिका होती, जेल की गद्दारी. त्यांनी जेलच्या ऐवजी गद्दारी म्हणजे पक्षांतर, आणि बहुतेक त्यांच्याबरोबरच्या सगळ्या लोकांनी तोच मार्ग स्वीकारला. जेलमध्ये जाण्याची हिंमत या लोकांनी दाखवली नाही कधीच. आम्ही दाखवली. आम्ही पक्षांतर नाही केलं, आम्ही जेलमध्ये गेलो. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्यवीरांनी ब्रिटिशांची शरणागती पत्करली नाही, जेलमध्ये गेले आणि हौतात्म्य पत्करले. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्यातलेच. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना कोणत्याही स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकाचं नाव घ्यायची अवकाश नाही. शिवाजी महाराजांचं नाव त्याने घेऊच नाही. हे सगळे योद्धे लढवय्ये होते. आपण शरणागत झालेला आहात, आपण गुलामी पत्करलेली आहे. तुम्ही त्या पद्धतीनंच बोललं पाहिजे, जगलं पाहिजे. उगाच छात्या फुगवून बोलू नका. जय हिंद. सर, देवेंद्र फडणवीस सर